आज मला कने नदीवरती जायचं होतं. नदीवरती कने राहुलला संगत जायचं होतं. नदीवरती जायचं कारण म्हणजे कने अमरनाथ मध्ये कसं बर्फाची शिवलिंग तयार होते कने तसंच आम्ही कने नदीवरती शिवलिंग तयार करणार होतो. बर्फाची बार्डी जी होती कने ती साईडला ठेवून घेतलं. पिंडीच्या आकारानं कने इथं तर पहिल्यापासूनच एक फॉर्मचा आकार करून ठेवलेले तिने. फॉर्म जमिनीला चिटकाव म्हणून खाली सोल्युशन पण लावलेलं आम्ही. गाडीचा डबा पण आणून ठेवलेलं. ते फॉर्म निष्ठून नये म्हणून कने त्याच्या कडेला सगळं खवून घेतलं आम्ही. ते गोल बर्फ ह्याच्या आतमध्ये बसावं ह्या मापानं थर्मास पण आणलेला आम्ही. त्याच्यानंतर म्हणजे डायरेक्ट कने बर्फाचं पण पोतं आलं. म्हणजे बारीक बर्फ पण आम्ही मागवलेलं ह्याच्या साईडला हातरण्यासाठी. गोल आकाराचा बर्फ कने त्याच्यावरती डब पाडून घेतलं थर्मास वरती आणि ते कने मध्ये ठेवून घेतलं. लगेच मग आपलं जे बर्फाचं जे पोतं होतं कने ते पण डायरेक्ट खोलून घेतलं. बाजूला हातरण्यासाठी कने असं लहान बर्फाचा चुरा मागवलेला आम्ही आणि तोच चुरा कने डायरेक्ट आम्ही हातरायला पण चालू केलो. बाजूला आधी मध्ये सगळीकडे हातरलो शेप यावं असं. त्याच्यानंतर आपले जे झेंडूचं फुलं असतात कने ते एक एक घेऊन कने त्यांच्या आतमध्ये असं काड्या घालून कने ठेवलेलं तिथं. मग तेच कने सजावटी करण्यासाठी वापर पण केला आम्ही त्याचा. फुलांच्या पाकळ्यातून बैलाची पानं पण कने शिवलिंगला लावून घेतलो. असं 5-6 आम्ही कने रुईची पानं पण आणले होते आणि त्याच्यावरती राम राम पण लिहिलेलं आम्ही आणि ते पण कने शिवलिंग वरती ठेवून घेतलं. वाटीमधलं चंदन पण कपाळाला लावून घेतलो. शेवटला म्हणजे कने महादेवांचं डोळच तेवढं लावायचं राहिलेली ते पण कने शिवलिंगला लावून घेतलं. ही पूर्ण सगळी शिवलिंग अशी बर्फाच्या मी अमरनाथ टाईप मध्ये तयार केली बघा. शेवटला म्हणजे महादेवांकडे एवढंच मागितलं, सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय श्री महाकाल कोण लिहिल त्यांची इच्छा पूर्ण करा.